दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय आणि मॅनहोल खचलंय। मुख्यमंत्री बंगल्याकडे जाणाऱ्या वाटेतच मोठा खड्डा पडल्यानं महापालिकेच्या कारभारावर आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यात मोठ्या मॅनहोलचं झाकण दाबल्यानं आता ही चर्चा सुरू झाली आहे। वर्षा निवासस्थानासमोरच्या रस्त्यावरचं मॅनहोल खचलेलं आहे। वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला आहे। दरम्यान अतिशय वर्दळीचा आणि अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या रस्त्यावरचा प्रकार या सगळ्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता, याच रस्त्यावरनं मोठमोठे दावे वेगवेगळे मंत्री करतात, पण एकाच वेळी राज्याच्या कारभाराचं आणि महापालिकेच्या प्रशासनाचं देखील आता पितळ उघडं पडलंय। नेमकं काय घडलंय धनंजय? आपण जर पाहिलं तर मी सध्या त्याच मुख्य मार्गावर आहे। मी थेट ती दृश्य दाखवतो। हाच तो इथे रस्ता आहे जो खचलेला आपल्याला खरं तर पाहायला मिळतो। हा मुख्य मार्ग आहे। आपण जर या बाजूला बघितलं तर मलबार हिल मध्ये येणारा हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि याच मार्गावर हा इथे असलेला मेन होल जो आहे तिकडेचा रस्ता खचलेला आपल्याला पाहायला मिळतो। तिथे बॅरिकेड सध्या लावण्यात आलेलं पाहायला मिळतं आणि माझ्या जर या बाजूला पाहिलं तर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अनेक मंत्र्यांचे निवासस्थानं आहेत आणि हा अत्यंत VVIP रोड आहे खरं तर, कारण की इथे अनेक सरकारी अधिकारी असतील किंवा इतर सगळेच या परिसरातून रोज ये जा करतात। मात्र असं असताना सुद्धा याच रस्त्यावरचं हे आपण जे समोर सध्याच्या घडीला पाहतोय ते मेन होल आणि तो रस्ता खचलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेले कित्येक दिवस ही अशीच परिस्थिती असल्याचं सांगितलं जातंय। मी या बाजूने खरं तर कॅमेरामॅनला विनंती करेन, हे जर आपण पाहिलं तर या बाजूला हे सगळं आत गेल्याचं आपल्याला सगळं दृश्यामध्ये पाहायला मिळतं। खरं तर हे झाकण सुद्धा आत गेलेलं आहे आणि त्याचबरोबर हा रस्ता इथे खचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे इथून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असते। त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात इथे बॅरिकेड लावण्यात आलेलं आहे। मात्र महानगरपालिकेचं लक्ष अजूनही तिथे गेलेलं नाहीये। हेच या सगळ्यातून पाहायला मिळतं, कारण की इथे ज्यावेळेस आल्यावर कळलं की हा खड्डा किंवा हा रस्ता जो आहे तो आज नाही झालाय, गेले काही दिवसांपासून आहे। नक्कीच मागील काही दिवसापासून असणारा हा खड्डा, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या जवळचा हा खड्डा आणि महापौरांची मात्र खड्डेमुक्त मुंबईची घोषणा, या सगळ्यावरच हे अतिशय विरोधाभासी चित्र आहे एवढं मात्र नक्की। तुर्तास धन्यवाद धनंजय अपडेटबद्दल।